नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील शिरोडकरची 4 कविमुले या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 4 भागांपैकी तिसरा भाग वाचतोय. वैदिक भाषेचा अभिमानी प्रतिष्ठानचा राजा सातवाहन याने पैशाची भाषेतला गुणाढ्याचा बृहत्कथा हा मौलिक ग्रंथ नाकारला. त्या अपमानामुळे संतापाने गुणाढ्याने आपला ग्रंथ अग्नीला अर्पण केला. अग्निज्वालेत दग्ध होणाऱ्या गुणाढ्य साहित्याची राख सांभाळणे एवढं जरी आपल्या शब्दांना करता आलं तरी आपली कविता कृतार्थ झाली असं हा कवी म्हणतो आणि वेगळी अपेक्षा व्यक्त करू लागतो. गोंशील का माझ्या कपाळावर ब्रह्माचा लेप उद्याच्या सूर्यासाठी, माझ्या जखमांना निवडुंगाचं कुंपण घाल, त्यांच्यावर एक रोवून ठेव माझ्या रक्तातील कमळ उद्याच्या चंद्रासाठी. मग याच प्रवासात होऊ लागते त्याची अपेक्षापूर्ती. त्याला दिसू लागतं लय तालात नाचणारं हिरवे हिरवे रान जागर, रान कसे हिरवेगार उलू उलू जागर, खिडकीतल्या डोळ्यांचे मन झाले गजर, खिडकीतल्या फांदीवर टुकूर टुकूर नजर, ओठातल्या गाण्याला मन झाले पाझर, लाल लाल करवंदे आली कशी फुलून, पानांच्या काचोळीत मेघ आले भरून, रान झाले सैर भैर दार म्हणे उघड, चांदण्याच्या तालावर झिम्मा खेळू फुगड. आणि मग माळ रानावर वारा सावरा दिसताच त्याच नादतालाने भरभरलेले मन जिप्सी बनून वर्षाधारात भिजत स्वैरपणे भटकू लागते. मग जिप्सी बिलोरी घागरा, माळ रानावर वारा सावरा, मग जिप्सी अजब कारा, गंधरस वर्षाधारा, मग जिप्सी गंधी पक्षी, अंधार भटकतो कोरीत नक्षी. या कवितेच्या रूपाकडे पाहताना पारंपरिक प्रतिमांच्या अंगणात नवतेचा विलक्षण प्रत्यय देणाऱ्या प्रतिमा स्तिमित करीत असतात. विचित्र प्रसव वेदना भोगणारे आकाश, पृथ्वीला स्तनपान करणारा ओंकार, उन्मुक्त स्तनपान चिंब होणारा चंद्र, रंग कोळपलेल्या मूर्तीच्या बुब्बुळातून ठिबकणारे डांबर, लाल करवंदाच्या काचोळीत भरून आलेले मेघ, उद्याच्या चंद्रासाठी रक्तात रोवून ठेवलेले कमळ, लिंबोणीच्या झाडावर बसलेली चांदरात, वाळवंटात सोबत करणारा आठवणींचा लमाण तांडा, उपहासित ध्वनित रूपही पाहण्यासारखेच. वरातीमधला आपण कुठल्या तरी अश्वमेध यज्ञात मरून पडणारा घोडा, शब्दांना निरर्थक ठरवणारी रद्दीवाल्याने विकत घेतलेली तुकारामाची गाथा, माणसांना मारणारा भूक नावाचा अज्ञात रोग, भगोष्ठाचे चित्रीकरणात रंगलेला इथला प्रत्येक टीव्ही. आणखी एक विशेष म्हणजे सातूच्या पिठात लोळणारा महाभारतीय मुंगूस, वासनेत पेटणारा कलिंग, शापाला न बांधणारे द्रौपदीची पिल्ले खाणारे घुबड या प्रतिमा आपल्याला इतिहास पुराणात नेत वेगळ्या मिथिकल अर्थनिर्णयात नेतात. असे हे दत्ता पवाराचे प्रस्थान, दुभंगलेपणाचे गंभीर उपहासित विश्व आणि आनंदमग्न लयतालात नाचणाऱ्या निसर्गासहितचे जीवनप्रेमी विश्व अशा दुहेरी विश्वाचे दर्शन घडवते. तेही पारंपरिक काव्यात्मक प्रतिभा आणि नवतेचा विलक्षण प्रत्यय देणाऱ्या आशयघन प्रतिमांतून. शिरोडकरचा तिसरा कविमुलगा तुळसी परब. मराठी विषयातील MA पदवीबरोबरच इंग्रजी साहित्याचे प्रचंड वाचन. मंत्रालयात प्रतिष्ठित नोकरी, पण आदिवासी शेतकरी कष्टकरी यांच्यावर दांडग्यांकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी मंत्रालयातील नोकरी सोडून धुळे जिल्ह्यातील आदिवासी परिसरातील श्रमिक संघटनेत तो सामील होतो. अन्यायाविरुद्ध लढता लढता दांडग्यांकडून जबर मार खातो
आणि त्यांच्याकडून त्याला तुरुंगात डांबले जाते. हल्लोळ, धादांत आणि कुबडा नर्सिसस असे तुळशीचे 3 काव्यसंग्रह. त्याच्या कवितेचे विशेष सांगणारे 2 तुळशी परब विशेषांक काढले गेले आहेत. पहिला खेळ या नियतकालिकाने 2013 साली काढलेला आणि दुसरा साक्षात या नियतकालिकाने 2014 साली काढलेला. तुळशीच्या कवितांबद्दल लिहिताना तीव्र महानगरी संवेदना, शून्य प्रेमी अस्तित्व, शाश्वत स्थिर मूल्यांचा तिरस्कार, लैंगिक वास्तव, जीवनाची निरर्थकता, गॉड इज डेड अशी अश्रद्धा, विलक्षण एकाकीपणा अशा वैशिष्ट्यांची नोंद समीक्षकांकडून केली जाते. सहसर्जक वाचकालाही असाच प्रत्यय येत असतो. ही कविता महानगरी संवेदनेच्या तीव्र आविष्कारांनी अगदी पानोपानी भरलेली आहे. तेथे शून्यप्रेमी अस्तित्वाचे उघडे नागडे दर्शन घडते. बाजूला अख्खं दारिद्र्य वाहून आलेली काही डबडी, प्लास्टिक, काही पूजेत टाकलेले नारळ, नारायणाचे निर्माल्य, कुजलेल्या कुत्र्याचे सुजलेले धड हे दान. गिरणगावातील नाले गटारांनी आपल्या डोळ्यांच्या श्रद्धांना दिलेले हे दान. या नाले गटाराच्या बाजूच्या डबक बदक चाळीत लहानपणी वाढलेल्या एका महापुरुषाचा संदर्भ देत हा कवी व्यक्तिगत अनुभव सांगत गटारी प्रतिक्रिया देतो. मीही एकदा उडी घेतलेली गटाराच्या ओढ्यात. मी पोहत गेलो डबक बदक चाळीच्या ओसाडीपर्यंत. भीमराव लहानपणी इथं राहायचे. त्यांना सुद्धा पावसाळ्यात घाणीतून पोहत यावे लागायचं. या जगाच्या जीवनव्यवस्थेला डुक्कर मुसंडी देऊन तो डबक बदक चाळीच्या गटारात कोसळून देऊ इच्छिणारा, एक सालस कंदिलाच्या उजेडातला तोकडी खाकी पॅन्ट घालणारा कवी पोरगा. याच गटारी डबक बदक चाळींच्या जागांवर आज कुणाचे अस्तित्व उभे राहिले आहे? किती फॅक्टऱ्यांचे आत्मे यंत्रांवर तडफडणारे, दुमजली बसेस, स्वच्छ निरीच्छ आकाशाची विटंबना करणारे. नवजात स्कायस्केपर्स कशी करतात निसर्गशुद्ध बलात्कार. केवढ्या तीव्र उपरोधाने धिक्कार केला आहे गिरण गावांसहित साऱ्या मुंबईभर उभी राहत असलेल्या स्कायस्केपर्सचा, जे आकाशाच्या स्वच्छ निळाईची विटंबना करतात आणि शुद्ध निसर्गतेवर पाशवी बलात्कार करतात. अशाच उपरोधिक शैलीत महानगरी जीवनव्यवस्थेचे मुखवटा घालून वावरणाऱ्या संस्कृतीचे अस्तित्वरूप तो व्यक्त करतो. सिसिफसच्या शापाखाली दडपलेली जनता आपले जन्मजात घोषणापत्र असे व्यक्त करते. टीबी माझा जन्मसिद्ध हक्क आहे. दारिद्र्याचे आम्ही वारसदार. आम्ही अश्रूंचे महासागर, दुःखाचे ग्लेशियर्स ज्यात अखंड बुडाले. आम्ही फक्त मलेरियाची चैन आणि चिखलाचे घरंदाज. किडा, मुंगी, जीवजंतू सर्व आपले बांधव आहेत, अगदी भुके सहित. महानगरीय तथाकथित मध्यमवर्गीय बुद्धिवंतांचा केलेला उपहास हा शैलीतला. आम्ही उघडला दवाखाना मुतारी, सक्त पहाऱ्यातून सुटून आलेल्या. अनेक कैद्यांना आम्ही ब्ल्यू फिल्म्स दाखवल्या. तिथेच दाढीवाले, 4-5 टक्कल पडलेले प्रोफेसर्स आणि युनिव्हर्सिटीच्या बकाल वस्तीतून निघालेल्या टीकाकारांनी ऐकली आमची न्यूरोटिक्सची घासलेली रेकॉर्ड. त्यांना हिंमत झाली नाही मागायला. आमचं मौलिक मत साहित्यावरचं आणि अश्राप चेहऱ्यावर अर्थ काय यावर. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.